नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती तज्ञ पंकज घेटे यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर आज मी होतो संभाजीनगर जळगाव रूटला। तर मध्येच संभाजीनगर नंतर सिल्लोड तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपण जर बघितलं तिथे मिरचीची लागवड होते। तर एक फार्मर काका होते, त्यासोबत रस्त्यावरतीच म्हटलं चला मिरचीचा प्लॉट होता तर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। तर त्या संदर्भात बघा फार्मर आपल्या सोबत आहे, तर ते त्यांचा परिचय देतील। काय नाव काका आपलं? कचरू कडू सपकाळ, बरं, गाव तुमचं? पालुदवाडी, पडोदवाडी, तालुका सिल्लोड, हा, जिल्हा संभाजीनगर। बरं बरं। तर आणि ही लागवडीचं मला अंतर सांगा आणि कुठल्या कुठल्या व्हरायटीची लागवड केलेली आहे? हे 4 बाय 1.25 फूट असं सव्वा आणि 4. हा, तर शेतकरी बंधूंनो, काकांच्या सांगण्या पद्धतीने जर का आपण सिल्लोडचा परिसर बघितला तर इकडे प्रचंड प्रमाणामध्ये मिरचीची लागवड असते आणि मिरचीमध्ये अग्रेसर तुमचा परिसर आहे मला तरी असं वाटतं। तर बघा 4 बाय 4चा फाटा आहे हा। दोघं जर आपण हे मल्चिंगचे जर का फाट बघितले तर हे 4चे आहे। 4 बाय 1.25च्या अंतरावरती लागवड केलेली आहे आणि 2 लाईनी त्यांनी चालवलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही व्हरायटी आहे ती म्हणजे शिमला आणि सिंधू, जे आपण शिमला मिरची म्हणतो जाडवाली, जी खाण्यासाठी किंवा भाजीसाठी वापर केला जातो। तर त्या शिमला मिरचीची ही व्हरायटी आहे आणि लागवड केली आपण बघू शकतो का आता साधारणतः 11 वाजलेले आहे आणि 11 वाजल्याच्या उन्हा इतक्या टेम्परेचर मध्ये सुद्धा मिरची अतिशय चांगल्या पद्धतीने टवटवीत दिसते। हिरवी जो काळोखा आहे किंवा तोही दिसतोय आपण बघू शकतो। आणि कुठे कुठे फ्लॉवर पण स्टार्ट झालेला आहे, कुठे कुठे मिरचीला पण सुरुवात झालेली आहे। तर फ्रूट सेटिंग पण होत आहे। तर काका याला ट्रीटमेंट वगैरे कशा पद्धतीने करतो आपण? पाणी किती तास चालवतो? पाणी सरासरी 1 तास दररोज सकाळी, नंतर अर्धा तास 5 वाजायला। आणि खत वगैरे सर्व ड्रीपने? ड्रीप म्हणजे ती भेसळ डोस म्हणजे ती वापरली, पहिला डोस दिलेला आहे आणि नंतर आता आणखीन एकदा द्यावा लागेल। बाकी सर्व वॉटर सोल्युबल वगैरे? बाकी तर औषधी मग ते ठिबक वाटी सोडलं जाते। अच्छा, आणि स्प्रे वगैरे समजा स्प्रे चालू आहे ना आता, ते दिल्ली गेट काही ज्या नवीन ज्या कंपन्या ज्या सिच्युएशन नुसार कुठल्या रोगाची किंवा कुठल्या कीटकांची लागण आहे त्यानुसार आपण स्प्रे हे देत असतो। हा, आणि रोप कुठून घेतात तुम्ही याचे? हे रोप आम्ही शिवण्याहून आणलेले, गणेश वाटिका म्हणून हे तिथं शिवना म्हणजे तालुका सिल्लोड मध्ये? अच्छा, आणि किती एकर क्षेत्र आहे हे? पूर्ण आता 1.5 एकर मिरचीचे क्षेत्र आहे। बरं, तर बघा शेतकरी बंधूंनो, काकांच्या सांगण्या पद्धतीने 1.5 एकर क्षेत्र आहे। आपण बघतो की 100% मल्चिंग आणि ठिबक वाटे फर्टिगेशन असेल, या सर्व गोष्टी यांनी मेंटेन केलेल्या आहे। का आधुनिक पद्धतीने जर शेती करायची म्हटली तर याचं आपल्याला धावतं उदाहरण हे घ्यावंच लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। काका, तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। शेतकरी बंधूंना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अजून काही गोष्टी आपल्याला ऍग्रिकल्चर कृषी संदर्भात देता येतील ते देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद। तिथं एक मिरची Yeah.